पेपरफुटी प्रकरणात सर्व दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवणार पंतप्रधान. युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची गय नाही. देशाच्या युवकांचं हित आणि त्यांचं भवितव्यालाच सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. केंद्र सरकारने आंदोलक विद्यार्थी प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 अधिकृत प्रस्ताव पाठवले असून सरकार कोणत्याही वेळी सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतरच संसदेत पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करण्यावर विरोधक ठाम. कोणत्याही अटी न ठेवता खुलेपणाने चर्चेचं सरकारचं आवाहन. नीट पेपरफुटी आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विरोधकांचा गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. संसदेत चर्चा केल्यास आपलीच पोलखोल होईल या भीतीने विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रोमानियाच्या दौऱ्यावर. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य कार्यक्रमासह उभय देशादरम्यान 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी. आसियान परिषदेत पाकिस्तानने केलेली विधानं भारताने स्पष्ट आणि ठामपणे फेटाळली. ही वक्तव्य निराधार आणि अवाजवी असल्याचं सांगत भारताचा तीव्र निषेध. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ. प्रवाशांना एकाच ॲपवरून कॅब, ऑटो रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुक करता येणार. हरारे इथे झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 7 गडी राखून विजय. वैभव सूर्यवंशीची अर्धशतकी खेळी. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. पुणे आणि नाशिक घाट परिसर तसंच ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नमस्कार. 9:30च्या बातमी